आता शहराचा विकास आणि पक्ष बाजूला ठेवून शहरातील चांगले आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकत्रितपणे करून चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या चांगल्या गोष्टींना नेहमीच पूर्ण परिषद पाठिंबा देते. अनेक विकास प्रकल्प जे 2025ला मीरा भाईंदर शहराच्या दृष्टीने फार मोठं योगदान ते राज्य शासनाच्या वतीने मिळालेलं असेल. नमस्कार, मी सायली चाळके आणि तुम्ही पाहताय MB लाईव्ह. मित्रांनो, 15 डिसेंबरला महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 39 आमदारांनी मंत्रिपदाच्या शपथ घेतल्या होत्या आणि काल म्हणजेच 21 डिसेंबरला संपूर्ण जेवढे मंत्री होते त्या सगळ्यांना जे आहेत खाते वाटप करण्यात आलं. त्या 39 मंत्र्यांमध्ये जे आहे ओळा माजीवाडाचे विधायक प्रताप सरनाईक देखील होते. त्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि त्यांच्या वाटेला जे आहे परिवहन खातं आलेलं आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री म्हणून आता प्रताप सरनाईक जे आहेत पुढे जे आहे वाटचाल करणार आहेत. आज मीरा भायंदरमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचे राज्याचे परिवहन मंत्री झाल्यानंतर त्यांनी मीरा भायंदरमध्ये पाऊल ठेवलं होतं. मीरा भायंदरमध्ये जितके पण त्यांचे नगरसेवक आहेत, जितके पण कार्यकारी अधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं होतं. याच दरम्यान त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला होता. 4 टाईमचे आमदार, 4 टाईमचे ते आमदार झालेले आहेत. लोकांकडनं कशा प्रकारे त्यांना प्रेम मिळालं होतं हे MBला मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. लोकांशी संवाद देखील साधला होता की कशा प्रकारे त्यांनी 4 टाईमचे आमदार झालेले आहे. 4 टाईम लोकांशी पण ते किती जवळून संवाद साधतात आणि किती जवळीक त्यांचा आहे लोकांशी. इथल्या मीरा भायंदरकरांच्या जनतेशी किती जवळचा संवाद आहे त्यांचा हे देखील लोकांकडनं आपण ऐकलं होतं. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री झाल्यानंतर त्यांच्या काय अपेक्षा आहेत, मीरा भायंदरमध्ये कशा प्रकारे ते डेव्हलपमेंट करणार आहेत, या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. या दरम्यान प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय म्हणालेत ते आधी तुम्ही पहा. मीरा भाईंदरकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. कारण ह्याच मीरा भाईंदरनी पहिल्यांदा प्रताप सरनाईकला 2009 साली आमदार म्हणून विधानसभेमध्ये ह्या महाराष्ट्राचा आणि प्रामुख्याने ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला पाठवलं आणि आज मी 4थ्यांदा निवडून आलो. तेही 1,08,000च्या मताधिक्याने ह्या जनतेने मला निवडून दिलं आहे. त्यामुळे आज जरी मी मंत्री म्हणून आलो असेल तरी मीरा भाईंदर शहराचा आणि ठाणे शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि हे जे उपकार मीरा भाईंदर आणि ठाणे शहराचे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. परिवहन विभाग नाही बघा, जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचं मी साक्षीदार आहे. कारण ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस ST कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाच्या ज्या भावना आहेत त्या मी भावना ऐकल्या होत्या आणि कुटुंबियांनी रडत सांगितलं होतं की आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही, आम्हाला बोनस तर लांबची गोष्ट, कधी बोनस आम्ही बघितलेलाही नाही आहे. आमचे जे कर्मचारी आहे ते 15-15, 16-16 तास ड्युटी करतात पण त्याला योग्य ते मानधन मिळत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर त्याच वेळेस मन गहिवरलं होतं. आणि आपण एवढं प्रगतशील महाराष्ट्र आहे आणि ह्या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकारे जर काही आपल्या सर्वसामान्य ST कामगारांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर काही दुर्दैव आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब जबाबदारी जर आपण मला देत असाल तर अशी जी जबाबदारी सर्वसामान्य जो ST कामगार असेल त्या ST कामगारांच्या फायद्याचा आणि हिताचा ठरेल आणि त्या दृष्टीने मला त्यांनी जबाबदारी दिली. राज्याला प्रगतीपथावर नेत असताना एक चांगल्या प्रकारची STची सेवा आपण जनतेला कशी देऊ, परंतु STची सेवा देत असताना प्रवाशांना सुविधा देत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की ST कामगारांना सुद्धा त्यांचा हक्क मिळाला नाही. 100% पहिलं तर तुम्हाला खुशखबर देतो, मी ह्या अधिवेशनामध्ये न्यायालयाचा निधी जो लागतो न्यायालय कामकाज सुरुवात करण्यासाठी तो निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे पुढल्या महिन्याभरामध्ये न्यायालयाचं उद्घाटन आपण मोठ्या दिमाखात करणार आहोत. त्याला मंजुरी मिळालेली आहे. कधी आपण उद्घाटनाची तारीख आता हायकोर्ट ज्यानुसार तारीख देईल त्यानुसार जानेवारीमध्ये किंवा मॅक्झिमम फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यायालयाचं उद्घाटन करायचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. ह्याच अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही न्यायालयाच्या जो विकास कामांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी किंवा इतर गोष्टींसाठी निधीची आवश्यकता असते त्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही मंजूर करून घेतला आणि न्यायालय
बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे तब्बल 14 वर्षाच्या वनवासानंतर न्यायालय चालू होणार. गोष्ट तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो की हे जे प्रश्न 2025 साल मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी विकासाचं दार उघडलेलं असेल आणि त्या माध्यमातून मीरा भाईंदर शहराला विकासाच्या दृष्टीकोनं पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. मेट्रोचा प्रश्न असू द्या, तो पुढल्या वर्षात सोडवला जाईल आणि मेट्रो चालू होईल. त्याचबरोबर आम्हाला 218 MLD जे पाणी आहे सूर्या डॅमचं, त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. 6 ते 8 महिन्यात तेही काम पूर्ण होईल, तेही चालू होईल. न्यायालयाच्या इमारतीला आम्ही मंजुरी घेतली आहे, त्यामुळे पुढल्या महिन्यात न्यायालय चालू होईल. असे अनेक विकास प्रकल्प जे 2025ला मीरा भाईंदर शहराच्या दृष्टीनं फार मोठं योगदान हे राज्य शासनाच्या वतीने मिळालेलं असेल. जसं की तुम्ही ऐकलं की परिवहन मंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री झाल्यानंतर जसं महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष असणार आहे, त्याच प्रकारे मीरा भाईंदर जे त्यांचं रूट आहे, जे त्यांचं मूळ आहे, तिथे देखील त्यांचं लक्ष असणार आहे. सर्वात मोठा मुद्दा त्यांनी मांडलेला की मीरा भाईंदरमध्ये न्यायालयाचा प्रश्न जो अडकलेला होता, जो प्रश्न बरेच वर्ष म्हणजे 14 वर्षांपासून तो प्रश्न जशाचा तसा आहे. न्यायालयाची इमारत जी आहे मीरा भाईंदरमध्ये बांधून तयार आहे, पण न्यायालय अजून सुरू नाही झालेलं आहे. त्याच्यावर देखील आता हिवाळी अधिवेशन झालेलं, त्याच्यात देखील त्यांनी हा प्रश्न मांडला होता आणि त्यांनी या गोष्टीचं कन्फेशन दिलेलं आहे की पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये हा जो प्रश्न अटकला होता त्याचं उत्तर जे आहे ते न्यायालय सुरू करणार आहेत, हे देखील त्यांनी या दरम्यान अनाऊन्स केलं आहे. त्याचसोबत काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन हे देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, मंत्रीपद मिळाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी इथे आले होते. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी देखील एकमेकांशी संवाद साधला. ते एकाच गावाचे म्हणजे नागपूरचे असल्याचे देखील ते म्हणाले होते. त्याचसोबत मीरा भाईंदरचा विकास, आता परिवहन मंत्री हे खातं त्यांना जरी मिळालं असलं तरी मीरा भाईंदरकडे ते दुर्लक्ष न करण्याचं देखील त्यांनी गोष्ट ह्यापुढे मांडलेली आहे. यापुढे ते कशा प्रकारे मीरा भाईंदरमध्ये काम करतात, त्याचबरोबर महाराष्ट्रात परिवहन मंत्री झाल्यानंतर त्या कशा प्रकारे काम करणार आहेत, ह्याचे पूर्णपणे अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. आता सध्या तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार सावंत सोबत मी सायली चाळके, MB लाईव्ह.